तर आपल्या याच्यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे तो काय आहे बघा, कपॅसिटन्स ऑफ अ पॅरल प्लेट कपॅसिटर विथ अ डायलेक्ट्रिक स्लॅब बिटवीन द प्लेट्स. ओके, सो आपण काय काय कन्सिडर केलं हिअर, कन्सिडर टू पॅरल मेटल प्लेट्स प्लस क्यू अँड मायनस क्यू. So here we have to given a charge, positive charge on first metal plate. Due to this, the negative charges are induced on the another metal plate, that is minus Q. Okay, so capacitance of the capacitor is given by C naught is equal to काय भेटलं A epsilon naught in upon D. Okay, काय काय म्हटलं बघा. So capacitance of parallel plate capacitor, capacitance of parallel plate capacitor with a dielectric slab between the plates. Okay, so here two parallel metal plates, that is plus Q and minus Q. Here we given a charge, positive charge on first metal plate, then negative charges are induced on the second metal plate and they are separated by a distance D. आता याच्यामध्ये आपण डायलेक्ट्रिक ऑलरेडी इंट्रोड्यूस करणारच आहोत. ओके, सो अनदर मेटल प्लेट इज अर्धर. ओके, सो देअरफॉर ऑलरेडी आपण शिकलेलोच आहोत. कपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कपॅसिटर is given by, capacitance of parallel plate capacitor is given by C naught is equal to A epsilon naught upon D. Capacitance of parallel plate capacitor काय असतो A epsilon naught upon D. ओके, सो देअरफॉर बघा नेक्स्ट टाइमला आपण काय बघणार आहे, आफ्टर इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक्स काय होतं ते आपल्याला पाहायचं आहे. इथं आपण डायलेक्ट्रिक स्लॅब इंट्रोड्यूस करणार आहोत. ओके, हां, डायग्राममध्ये तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. सो बघा, सो लक्ष द्या इकडं. So the capacitance of the capacitor is given by C naught is equal to A epsilon naught upon D. आपण हे इक्वेशन बघितलं. सो लेट E naught म्हणजे काय आहे बघा, बी द इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बिटवीन द प्लेट्स बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब. So then by potential difference between the plates is given by V naught is equal to E naught D. So E naught is equal to sigma upon epsilon naught म्हणजेच काय येणार आहे Q upon A epsilon naught. ओके, सो याच्यामध्ये काय म्हटलं बघा, डायग्राम तुम्हाला दिसतेच. काय आहे डायग्राममध्ये बघा. सो हिअर E naught bar. So E naught bar with the electric field intensity between the two parallel metal plates before the dielectrics introduced. डायलेक्ट्रिक्स इंट्रोड्यूस करण्यापूर्वी त्या ठिकाणचा इलेक्ट्रिक फील्ड किती आहे बघा, मी इकडे लिहितोय E naught bar. ओके, इथं लिहितोय बघा, लेट बघा इथं लिहितो. सो लेट E naught bar be the electric field, E naught bar be the electric field inside the parallel metal plates. Parallel metal plates. सो E naught म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये असणारं इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, सो E naught विथ द इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द टू पॅरलल मेटल प्लेट्स. दोन पॅरल मेटल प्लेट्समधलं असणारं इलेक्ट्रिक फील्ड किती आहे, E naught इतकं आहे. ओके, कधीचं, बिफोर इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक्स. बिफोर इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब. डायलेक्ट्रिक स्लॅब त्याच्या आतमध्ये ठेवण्यापूर्वीचं असणारं काय आहे त्याचं E naught bar म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे. ओके, सो
E naught be the electric field intensity between the plates before the introduction of dielectric slab. Then potential difference between the plates is given by. Okay. So then potential difference is given by. Then potential difference between plates is given by. मग त्याच्यामध्ये असणार पोटेंशियल डिफरन्स काय असणार आहे? सो पोटेंशियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स इज गिवन बाय सो व्हॉट काय असेल पोटेंशियल डिफरन्स? सो व्ही नॉट इज इक्वल टू ई नॉट डी, कारण की आपल्याला व्ही नॉट इज इक्वल टू ई नॉट डी, व्ही इज इक्वल टू ई डी माहिती आहे. सो देअरफॉर ई नॉट इज इक्वल टू काय सांगा व्ही नॉट अपॉन डी. सो याला आपण काय म्हणू, समजा इक्वेशन नंबर हे फर्स्ट असेल तर याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर सेकंड. सो ई नॉट इज इक्वल टू व्ही नॉट अपॉन डी. आता याच्यानंतरचं जे आपण एक्सप्रेशन बघणार आहे ते काय असणार आहे? सो बघा व्ही नॉट इज इक्वल टू ई नॉट डी, व्हेअर ई नॉट म्हणजे आपल्याला माहित आहे. ओके. सो ई नॉट म्हणजेच काय आहे ॲक्च्युली? सो ई नॉट इज इक्वल टू काय लिहू शकतो? ई नॉट इज इक्वल टू सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. Sigma upon epsilon naught, that is Q upon A into epsilon naught. म्हणजेच काय लिहू शकतो आपण? E naught is equal to Q upon A epsilon naught. Okay. Let sigma be the काय आहे बघा, surface charge density on the plates. So let a dielectric slab of thickness T be introduced between the plates of capacitor. So field E naught polarizes the dielectrics. So inducing charges minus QP on the left side and plus QP on the right side of the dielectric as shown in figure. Okay. So these are charges set up a field EP inside the dielectric in the opposite direction of E naught. So induced field is given by EP is equal to sigma P upon epsilon naught, that is QP upon epsilon naught. Okay. So net field inside the dielectric reduces to E naught minus EP. Okay. So therefore baga, so therefore काय लिहिलं आपण? E naught is equal to Q upon epsilon naught. So let काय म्हणते आपल्याला सिग्मा बी द, हा सिग्मा म्हणजेच काय आहे? लेट सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी. सिग्मा बी द सरफेस चार्ज डेन्सिटी. So whenever a dielectrics are introduced between the two parallel metal plates, परत आपण एकदा काय करू, डायग्राम कडे जाऊ. आता बघा हा जो चौकोनी ठोकळा दिसतो किंवा हा जो चौकोन दिसतो हा काय आहे? डायलेक्ट्रिक स्लॅब आहे. आणि whenever the dielectric slab is introduced between the two parallel metal plates, असं जर आपण केलं तर काय होणार आहे बघा? सो ड्यू टू दिस पोलरायझेशन ऑफ चार्जेस टेक्स प्लेस. मग याच्यामुळे काय होणार? याच्या ठिकाणचं असणारं पोलरायझेशन होणार. सो निगेटिव्ह चार्जेस अँड पॉझिटिव्ह चार्जेस आर इंट्रोड्यूस्ड. सो ऑन द लेफ्ट साइडला कुठले चार्ज होणार बघा? पोलरायझ्ड चार्ज मायनस QP. ऑन राईट साइड पोलरायझ्ड चार्ज प्लस QP आर इंड्यूस्ड. ओके. सो द डिरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक EP bar, that is electric field intensity inside the dielectric slab, is opposite to the direction of electric field intensity between the two parallel metal plates. So याची असणारी जी डिरेक्शन आहे ती सुद्धा वेगळी असू दे. ओके. सो when dielectric slab is introduced between two plates. Okay. Thickness of slab is काय आहे बघा? T. आता T कसा आहे? Which is less than D, that is D is greater than T. Okay. So polarization of charges takes place. त्यामुळे चार्जेसचं काय होणार बघा? पोलरायझेशन होणार. सो व्हेन डायलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्यूस्ड बिटवीन द टू प्लेट्स ऑफ थिकनेस काय आहे? त्याची डायलेक्ट्रिक स्लॅबची T आहे.
सो चार्जेसचं पोलरायझेशन होणार. सो प्लस QP अँड मायनस QP चार्जेस आर इंड्युस्ड. काय होतील? इंड्युस्ड होतील. सो प्लस QP ॲट लेफ्ट साइड and minus QP at right side of slab of dielectric slab are induced due to polarization. कशामुळे? त्या असणाऱ्या पोलरायझेशनमुळे. ओके सॉरी आता इकडे बघा काय सांगितलेलं आहे. सिग्मा म्हणजे त्या ठिकाणचं असणार काय आहे? सरफेस चार्ज डेन्सिटी. सो व्हेन डायलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्युस्ड बिटवीन द टू प्लेट्स. आता समजा जर आपण डायलेक्ट्रिक स्लॅब जर त्याच्यामध्ये काय केला? इंट्रोड्यूस केला. ओके, त्या दोन प्लेट्समध्ये ज्याची थिकनेस काय आहे? स्लॅबची थिकनेस काय आहे? T इतकी आहे. सो पोलरायझेशन काय होणार आहे? चार्जेसचं होणार आहे. सो प्लस QP अँड मायनस QP चार्जेस आर इंड्युस्ड. ओके, सो प्लस QP ॲट लेफ्ट साईड असतील आणि मायनस QP ॲट राईट साईड असतील डायलेक्ट्रिक स्लॅबच्या. ओके, सो दे आर इंड्युस्ड. सो देअरफॉर व्हॉट हॅपन? काय होईल बघा पुढं. काय काय बघितलं आपण ते अनेकदा सांगतो मी. दोन पॅरल मेटल प्लेट्स कन्सिडर केलं. त्याच्यामध्ये चार्जेस काय आहेत? प्लस Q आणि मायनस Q. दे आर सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल d. आता पॉझिटिव्ह चार्ज दिल्यामुळं त्याच्यामध्ये असणारे अपोजिट साईड जे आहे तिथं निगेटिव्ह चार्जेस काय होणार आहेत? इंट्रोड्यूस होणार आहेत. ओके, सो ज्याचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काय असणार आहे? E0 बार. सो कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर इज गिवन बाय C0 इज इक्वल टू A epsilon naught upon D. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, सो देअरफॉर इट्स इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द पॅरल मेटल प्लेट्स बिफोर इंट्रोडक्शन ऑफ डायलेक्ट्रिक स्लॅब. द पोटेंट डिफरन्स बिटवीन द प्लेट्स इज गिवन बाय काय असणार सांगा? V इज इक्वल टू ED. सो E0 इज इक्वल टू V0 अपॉन D म्हणजे सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट म्हणजेच Q अपॉन एप्सिलॉन नॉट. सो सिग्मा म्हणजे त्या ठिकाणची असणारी काय असेल? सरफेस चार्ज डेन्सिटी. सो व्हेन डायलेक्ट्रिक स्लॅब इज इंट्रोड्युस्ड बिटवीन द टू प्लेट्स. आता ते डायलेक्ट्रिक स्लॅबची थिकनेस T असेल तर पोलरायझेशन ऑफ चार्जेस त्या ठिकाणी काय होणार आहेत? टेक्स प्लेस. सो प्लस QP अँड मायनस QP चार्जेस आर इंड्युस्ड. ओके, सो प्लस QP ॲट लेफ्ट साइड and minus QP at right side of dielectric slab are induced. So therefore त्या ठिकाणी काय होणार आहे बघा. सो दिस इंड्युस्ड चार्जेस सेटअप ऑफ फील्ड EP. आता हे जे काही इंड्युस्ड चार्जेस झालेले आहेत तेच काय करणार आहेत? विच सेटअप ऑफ फील्ड EP इनसाइड द डायलेक्ट्रिक इन द अपोजिट डिरेक्शन ऑफ E0. काय सांगितलं? दिस इंड्युस्ड चार्जेस सेटअप ऑफ फील्ड EP इनसाइड द डायलेक्ट्रिक इन अपोजिट डिरेक्शन ऑफ E0. सो इंड्युस्ड फील्ड इज गिवन बाय. सो EP इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण सांगा? EP इज इक्वल टू. सो देअरफॉर EP इज इक्वल टू induced. Okay, so these induced charges set up a field EP and this EP is given by, that is polarized, electric polarized field. So EP is equal to sigma upon epsilon naught, sigma P upon epsilon naught. So काय फॉर्म्युला आपला? Q अपॉन हे बघा चार्ज पर युनिट. सिग्मा म्हणजेच काय? तर QP अपॉन चार्ज पर युनिट एरिया इंटू एप्सिलॉन नॉट. याला काहीतरी आपण इक्वेशन नंबर काय म्हणू? थर्ड म्हणू. सो EP इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला? EP इज इक्वल टू सिग्मा P अपॉन एप्सिलॉन नॉट म्हणजेच काय? QP अपॉन एप्सिलॉन नॉट. ओके, याला आपण काय म्हटलं? इक्वेशन नंबर 3 म्हटलं. ओके, सो द नेट फील्ड E इनसाइड द डायलेक्ट्रिक रिड्युसेस टू काय होणार बघा? E0 मायनस EP. सो नेट फील्ड काय असणार आहे? E0 मायनस EP. ओके, सो नेट फील्ड E इनसाइड द डायलेक्ट्रिक रिड्युसेस टू E0 मायनस EP. त्याची व्हॅल्यू आपल्याला इथं काय करावं लागेल? बघावं लागेल. ओके, ते आता मी काय करतो? या बाजूला घेतो किंवा इथंच वरती लिहितो. So the net
field E is given by, so which is reduction. So net field म्हणजे त्यांच्यामध्ये असणार काय असणार आहे, रिडक्शन असणार आहे. सो E is equal to E naught minus EP. So E naught minus EP is equal to E upon K. E is E naught minus EP. It is equal to E upon K. Where E is a dielectric constant. Sorry, where K is क्या है? Dielectric constant है. K is dielectric constant. So आपलं इक्वेशन झालं E naught minus EP is equal to E upon K. So therefore हे जे आपल्याला इक्वेशन भेटलं त्याच्यामध्ये K म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, दॅट इज E naught upon E naught minus EP. सो E is equal to आपण काय लिहू शकतो बघा, E is equal to E is equal to Q upon A epsilon naught K. Therefore E is equal to Q upon A epsilon naught K. किंवा काय लिहू शकतो, Q is equal to हे सगळं इकडे E into A epsilon naught K. किंवा हे बघा, सो E is equal to Q upon A epsilon naught K. So therefore Q is equal to हे इकडे E into A epsilon naught K. ओके, हे म्हणजेच काय आहे त्या ठिकाणचा असणारा एरिया. इप्सिलॉन म्हणजे परमिएबिलिटी ऑफ फ्री स्पेस, K म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि E म्हणजे काय आहे त्या ठिकाणची असणारी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, आता याच्यामध्ये त्याची थिकनेस जी आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथं बोलायचं आहे. सो द फील्ड EP एक्झिस्ट ओव्हर डिस्टन्स T. आता फील्ड जी EP आहे ती कुठंपर्यंत आहे बघा, T इतके जे असणार त्याचं जे डिस्टन्स आहे तिथपर्यंत आहे. ओके, सो द फील्ड EP एक्झिस्ट ओव्हर डिस्टन्स T अँड E naught ओव्हर द रिमेनिंग डिस्टन्स दॅट इज D minus T. ओके, EP एक्झिस्ट ओव्हर डिस्टन्स T. EP म्हणजे हे बघा डायग्राममध्ये त्या ठिकाणचं असणारं जे इलेक्ट्रिक पोलराइज्ड इलेक्ट्रिक फील्ड आहे ते कुठंपर्यंत असणार आहे, तर T हे जे त्याचं डिस्टन्स आहे तिथंपर्यंत एक्झिस्ट होणार आहे. ओके, आणि E naught जे असणार आहे ते E naught ओव्हर द रिमेनिंग डिस्टन्स D minus T. म्हणजे D मधून टोटल डिस्टन्स D मधून जर T मी सबस्ट्रॅक्ट केला तर तिथंपर्यंत फक्त कोण असेल, E naught असेल. ओके, सो पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट्स इज, मग पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द कॅपॅसिटर प्लेट काय येऊ शकतो, तर बघा V इज इक्वल टू potential difference between the plates is given by V is equal to काय आहे सांगा, E naught into D minus T. याच्याबद्दल E naught into total distance D minus T म्हणजे याच्याबद्दल plus E of T. So potential difference V is equal to E naught into D minus T plus E म्हणजेच काय असतं, E naught upon K into T. So E naught हे बघा पोटेन्शियल डिफरन्स फर्स्ट पॉईंटसाठी. आता EP जर आपण विचार केला तर EP एक्झिस्ट ओनली फॉर ओव्हर T. हा जो EP इलेक्ट्रिक फील्ड आहे ते मग त्या T पर्यंत स्लाइज होतं आणि E naught जे आहे ते अखंड D मधून T सबस्ट्रॅक्ट केल्यानंतर जे राहील तिथपर्यंत लाइज होतं. ओके, सो देअरफोर काय होईल बघा, V इज इक्वल टू E naught into D minus T plus E into T. सो V इज इक्वल टू हा जो E naught आहे तो ॲज इट इज E naught into D minus T ॲज इट इज प्लस हीची व्हॅल्यू काय आहे बघा, E naught अपॉन K into T. आता इथे E naught आहे, इथं पण E naught आहे, आपण काय घेऊ कॉमन. सो V इज इक्वल टू E naught into D minus T प्लस त्या ठिकाणी काय आहे बघा T अपॉन K. ओके, काय केलं आपण, E naught कॉमन घेतला. आता इथून E naught कॉमन घेतला, आतमध्ये D minus Tच राहील काय, प्लस इथून E naught कॉमन घेतला T अपॉन K. ओके बच्चो, हां बालगोपाल लाल, लाल गोपाल बाल, लक्षात येतं का. E naught कॉमन घेतला D minus T प्लस काय राहील T अपॉन K. ओके बच्चो पार्टी, हे बघा अवघड नाही, फक्त लक्ष द्या. काय मला फक्त पाठीमागे येऊन बघावं लागतं, ते ब्लर होते सारखं. ओके, सो व्हॅल्यू काय आली बघा, V इज इक्वल टू E naught इंटू ब्रॅकेट काय येणार D minus T प्लस T अपॉन K. ओके, सो आता आपल्याला E naught ची व्हॅल्यू इथं माहिती आहे. सो व्हॅल्यू काय करू शकतो, सो V इज इक्वल टू
क्यू अपॉन ई नॉटची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजेच काय क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट इंटू डी मायनस टी प्लस पी अपॉन क्यू. सो ही झाली व्हॅल्यू कशाची पोटेन्शियल डिफरन्सची. सो देयरफॉर कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. दिसते का रे कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर सी इज इक्वल काय आहे फॉर्म्युला क्यू अपॉन व्ही. सो देयरफॉर क्यू अपॉन याच्यामध्ये बघा सॉरी हां कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर सी इज इक्वल क्यू चार्ज पर युनिट्स पोटेन्शियल डिफरन्स. सो क्यू ॲज इट इज. व्हीची व्हॅल्यू काय बघा व्हीची व्हॅल्यू मी इथं लिहितो क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट. क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट. व्हीची व्हॅल्यू बघा व्हीची व्हॅल्यू मी इथं लिहितोय की व्हीची व्हॅल्यू इथं लिहितोय क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट. इथं काय आहे बघा डी मायनस टी प्लस टी अपॉन ए. आता हा क्यूला क्यू काय होईल सांगा कॅन्सल होईल. ओके सो सी इज इक्वल टू कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक त्यात इंट्रोड्यूस केला. सो सी इज इक्वल टू हे इप्सिलॉन नॉट वरती जाते ए इप्सिलॉन नॉट अपॉन टी मायनस टी प्लस टी अपॉन. So this is the expression for capacitance of the capacitor with dielectric. Okay, हे आपल्याला कशाचं एक्सप्रेशन भेटलं कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक. म्हणजे एक्सप्रेशन काय आलं बघा C is equal to charge per unit potential difference that is A epsilon naught upon D minus T plus T upon K. ओके आता लक्षात घ्या मी इकडचा पार्ट अनेकदा सांगतो. ओके इकडचा हा पार्ट फक्त अनेकदा सांगतो. तर जनरली आपण काय बघितलं त्याच्यामध्ये जर आपण कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर ऑफ पॅरलल प्लेट आपण बघितलं बाळांनो आणि पॅरलल प्लेटमध्ये काय येतं सी नॉट इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी येतं. ओके आता त्याच्यामध्ये असणारं जे काय डायलेक्ट्रिक स्लॅब जो आहे तो आपण जर इंट्रोड्यूस केला तर त्याचे व्हॅल्यूज काय होतात चेंज होतात. सो त्या ठिकाणी डायलेक्ट्रिक स्लॅबमुळं चार्ज पोलराइज्ड होतो त्याला आपण ई पी बार असं म्हणतो. आणि आउटसाईड म्हणजे पॅरलल प्लेटमध्ये असणारं ई नॉट ते दोघांची डिरेक्शन कशी आहे हो ऑपोजिट आहे. सो नेट फील्ड काय येणार त्याच्यामधलं ई इज इक्वल टू ई नॉट मायनस ई पी. सो ई नॉट मायनस ई पी इज इक्वल टू काय होणार ई अपॉन के. के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ब्लर होत नाही ना दिसते का सगळ्यांना. ओके सो ई इज इक्वल टू आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे ई इज इक्वल टू क्यू अपॉन ए इप्सिलॉन नॉट के. So therefore Q is equal to इकडे जाणार E into epsilon naught K. Okay. So the total potential difference between the two electric fields E naught and EP is given by V is equal to this EP बघा डायग्राम मध्ये this electric field polarization ज्या चार्जेस मुळे डेव्हलप झालं सेटअप झालं which is exist over T. या T अंतरापुरतच ते मर्यादित असणार आहे. आणि हा जो इलेक्ट्रिक फील्ड आहे इंटेन्सिटी ड्यू टू टू पॅरलल मेटल प्लेट्स हा कशामुळे असणार आहे टोटल डिस्टन्स डी मायनस टी म्हणजे इथं कधी. सो देयरफॉर टोटल पोटेन्शियल डिफरन्स काय होणार बघा. सो व्ही इज इक्वल टू इट्स पोटेन्शियल डिफरन्स बिकम्स व्ही इज इक्वल टू काय होणार ई नॉट इंटू डी मायनस टी म्हणजे व्ही इज इक्वल टू ई डी. व्ही इज इक्वल टू ई इंटू डी डिस्टन्स डी मायनस टी आहे प्लस ई डी. डी म्हणजे डिस्टन्स इथं थिकनेस त्याचा टी आहे दिसते का रे. ओके थिकनेस काय आहे त्याचा टी आहे. सो देयरफॉर व्ही इज इक्वल टू ई नॉट ॲज इट इज. हा डी मायनस टी पण तसाच. ह्या ईची किंमत मी काय ठेवतोय ई नॉट अपॉन के इंटू टी. सो व्ही इज इक्वल टू ई नॉट ॲज इट इज. डी मायनस टी पण तसाच प्लस हा ई नॉट कॉमन घेतला राहिलं काय बघा टी अपॉन के. राहिलं काय बघा त्याच्यामध्ये टी अपॉन के. सो देयरफॉर आता ई नॉट म्हणजे काय आहे ई नॉट म्हणजेच चार्ज त्या ठिकाणचा असणार. ई नॉटलाच आपण काय म्हणतो जनरली सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. सिग्मा म्हणजे क्यू अपॉन ए इंटू इप्सिलॉन नॉट हे आहे सर. सो आपल्याला पाहिजे काय कॅपॅसिटन्स ऑफ द कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक. डायलेक्ट्रिक इंट्रोड्यूस केल्यानंतर काय होणार आहे कॅपॅसिटी हे आपल्याला बघायचं आहे. ह्याच्या आधी आपण काय म्हणलं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विदाउट डायलेक्ट्रिक सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी. ओके इथं विथ डायलेक्ट्रिक त्याच्यात भरला त्याच्यानंतर आपल्याला त्याची कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर काय होते बघा
charge per unit its potential difference. So charge upon potential differential मध्ये ती भेटली ती इथं ठेवली, Q ला Q कॅन्सल, हे वरती. So C is equal to A epsilon naught upon D without electric. तर इथं काय येणार D minus T plus T upon T. D distance between two parallel metal plates, T distance of that dielectric slab plus T distance of dielectric slab, K that is a dielectric constant. Okay. So capacitance of the capacitor with dielectric is given by C is equal to A epsilon naught upon D minus T plus T upon K. Okay. So this is the expression for capacitance of that capacitor with dielectric. आता याच्यामध्ये काही स्पेशल केसेस दिलेत. ओके, तर स्पेशल केसेस आपण या बाजूला बघूया. स्पेशल केसेस जनरली एक्झामला विचारण्याचे थोडंसं प्रमाण कमी असतं. ओके, तरी पण आपण बघू स्पेशल केसेस. स्पेशल केसेस मध्ये फर्स्ट, इफ द डायलेक्ट्रिक फिल्स अप द एंटायर स्पेस. ओके, समजा सगळीकडेच डायलेक्ट्रिक आपण फिल्स केला म्हणजे टी जो डिस्टन्स आहे ते सगळीकडेच असेल. स्पेशल केसेस मध्ये फर्स्ट काय म्हटलं बघा, आता मी लिहित नाही, मी तोंडी सांगतोय. इफ डायलेक्ट्रिक फिल्स अप द एंटायर स्पेस म्हणजे टी हे जे डायलेक्ट्रिक आहे ते सगळीकडेच असेल, त्याच्यामध्ये सगळीकडेच डायलेक्ट्रिक जर प्लेस केला तर टी इक्वल काय होईल बघा डी. सो सी इज इक्वल काय होणार सांगा इक्वेशन, ए इप्सिलॉन नॉट मगाची इक्वेशन होतं. ओके, ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी मायनस टी म्हणजेच मी डी लिहितो प्लस टी अपॉन के म्हणजेच मी डी लिहितो. टी ची मग डी लिहायची ना डायरेक्ट डिस्टन्स. सो सी इज इक्वल काय होईल सांगा, ए इप्सिलॉन नॉट 0 प्लस डी अपॉन के. हे 0 लिहायची गरज नाही, सो डी अपॉन के वरती गेलं. सो ए इप्सिलॉन नॉट के अपॉन डी. ओके, आपला आन्सर येईल म्हणजेच के सी नॉट. सो कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इन्क्रीजेस के टाइम्स. सो कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर काय होईल, इन्क्रीज होईल के टाइम्स, दॅट इज के इज इक्वल टू सी अपॉन सी नॉट. ओके, सेकंड स्पेशल केस काय म्हटले बघा. सेकंड स्पेशल केस, इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ n डायलेक्ट्रिक स्लॅब्स. आता एक घेतला डायलेक्ट्रिक स्लॅब. ओके, आता हे n डायलेक्ट्रिक स्लॅब घेतले असतील. इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ n डायलेक्ट्रिक स्लॅब्स ऑफ थिकनेस, पहिल्याची T1 असेल थिकनेस, दुसऱ्याची T2 असेल, तिसऱ्याची T3 असेल, असे Tn घेतले. देन दिस अरेंजमेंट इज इक्विव्हॅलेंट टू, मग हे अरेंजमेंट काय असेल, ओके, n capacitors connected in series. So therefore C is equal to काय होईल बघा फॉर्म्युला, कॅपॅसिटन्स C is equal to A epsilon naught upon T1 upon K1 plus T2 upon K2 plus Tn upon Kn. हे असं आपलं इक्वेशन आहे. C is A epsilon naught upon T1 upon K1 plus T2, कारण की आपण T1, T2, Tn एवढ्या थिकनेसची काय केलेली कॅपॅसिटी जोडलेली आहे. तर ठीक, त्यानंतर तिसरं बघा स्पेशल केस. If the arrangement consists of n capacitors in parallel with plate areas A1, A2 up to An and plate separation is D असेल समजा. आता अशी अरेंजमेंट केली की ज्या अरेंजमेंट मध्ये काय आहेत n कॅपॅसिटर्स जोडले पॅरलल. ओके, आणि त्याचा एरिया समजा A1, A2 अप टू An असेल आणि प्लेट सेपरेशन D असेल, तर इक्वेशन काय होणार, C इज इक्वल टू इप्सिलॉन नॉट अपॉन D. ओके, आता त्याचा A इप्सिलॉन नॉट अपॉन D, पण एरियाज आहेत ना, सो एरियाज काय होणार, A1 K1 प्लस A2 K2 प्लस An K1. हा एरिया आहे ना, सो एरिया काय असतो A इप्सिलॉन नॉट अपॉन D. सो काय होणार बघा ते
इफ A1 A2 AN जर सगळे एरिया जर असतील, सगळे A1 असेल A2 असेल, समजा काहीतरी याच्यामध्ये असं कुठेपर्यंत असेल AN, सगळे जर सेम असतील तर काय बघा दॅट इज A/N. सो C इज इक्वल काय होईल आता मग A इप्सिलॉन नॉट अपॉन DN इंटू K1 प्लस K2 प्लस असे कितीपर्यंत असतील डायरेक्ट कॉन्स्टंट्स N पर्यंतचे असतील. ओके. आणि चौथा आहे शेवटचा स्पेशल केस ह्या पॉइंट मधली फोर्थ. इफ द कॅपॅसिटी इज फिल्ड विथ द कंडक्टिंग स्लॅब. समजा काय म्हटलं कॅपॅसिटी इज फिल्ड विथ द कंडक्टिंग स्लॅब. सो डायरेक्ट कॉन्स्टंट इन्फिनिटी होईल. सो देन C इज इक्वल टू काय म्हणू बघा A इप्सिलॉन नॉट अपॉन D. त्याच्याऐवजी काय राहील D अपॉन D मायनस T इंटू C नॉट. So capacitance just increases by a factor D upon D minus T. Simple आहे एकदम सिंपल आहे. So capacitance काय आहे बघा D upon increases by factor D upon D minus. यानंतरचा आपला जो पॉईंट आहे डिस्प्लेसमेंट करंट तो सिलेबसमधून काय केलेला आहे कट केलेला आहे. ओके. ह्या काय आहेत त्याच्या स्पेशल केसेस आहेत. धन्यवाद.